हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. आता व्हिडिओ बनवत होते, त्यामुळे माईक आपला दिसतोय. नाहीतर रोज माईक वगैरे काय नसतोय. आपलं डायरेक्टच बोलणं असतं. तर चला तर मग आता आता संध्याकाळच्या जवळपास 5:30 पावणे 6 वाजत आलेत. जायचं आहे थोडंसं बाहेर. ट्रॅकवर थोडंसं फिरायचं, सामान घ्यायचं आहे, सामान आणायचं आहे. संचित येतोय का ते बघायचं आणि कोरा चहा पण प्यावा म्हणते मी. आणि आमच्या दुपारपासून लाईट गेली आणि घाम इतका आलाय बघू शकता असं तुम्ही. आणि घाम आलाय तर चहा प्यायची किती हौस, मला चहा प्यावा वाटतोय. चला आता बघू संजीच्या पप्पांना विचारते चहा पिणार आहे का, आणि चहा व्हिडिओला आहे तर आपल्या सुरुवात करते. आपण कधी असं बघत नाही, नुसतं फिरायचं बघा बघत आहे ना. काय माहिती. फिरायला बरेच जण फोटोशूट करायला पण येते, बरेच जण फिरायला आम्ही फिरून रंग लांबच्या लांब खेळायला येते तिकडं. रंग खेळायला, फोटोशूट करायला. असं आम्ही एक दिवस पण जात नाही की आपण फिरायला आलोय आणि कोण फोटो काढत नाही. कॅमेरावाला 1-2 तर दिसतोय. आता किती 3 बघितले ना. लग्नाच्या अगोदरची प्री वेडिंग शूट, नंतर प्रेग्नन्सीचं 2 बघितले. 2 बघितले म्हणजे चालूच आहे फोटो काढायचे. तर आता आले ट्रॅकवरून थोडंसं फ्रेश झाले आणि बनवायचे बिर्याणी. तर बिर्याणीची सगळी सामान घेऊन आलोय. थम्सअप पण आणले, थम्सअप फ्रीजमध्ये ठेवलं. आणि तांदूळ आणले, तर ह्या तांदळाला पाण्यात भिजत घातले. तिला अर्धा तास भिजवायचा, बाकीचे सगळे तयार होते. आणि मॉलमध्ये पण गेले, मॉलमधून येता थम्सअप आणलं आणि तांदूळ पण होता, तांदूळ आणला. सगळ्यात मेन महत्त्वाचा बिर्याणी मसाला, तो पण नव्हता, तो आणला. आणि दही आणली, अर्धा किलो दही. तर कोशिंबीर असते त्यामुळे कोशिंबीरसाठी दही. आणि डाळिंब पण आणले. डाळिंब आम्ही जिथून नेहमी घेतो ना, तर त्यांच्याकडे सगळी शेवट असतो. काय काय कट केलेले नाही, 2 कट केलेले आहेत. तर ती कोशिंबीरसाठी टाकली त्याच्यात. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं आपलं चिकन. आता हे चिकन स्वच्छ धुवून घेते. मे बी गाय आले काय? वा 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 वा, गाय आले काय? गायला देऊन जाऊ भाकरी सगळ्या. अशा भाकरी आम्ही साठवून ठेवतोय आणि मग गाय आले का गायला द्यायच्या भाकरी. त्या पाटीमध्ये चिकन काढून घेतले. आता इथे चिकन काढून घेतले. आता चिकनला पाण्याने धुतलं. संचितला भाकरी आणि काहीच बनवणार नाही, फक्त बिर्याणी टाकली. एकदम पाण्याने स्वच्छ धुतलं की मांस वगैरे येत नाही. काय चहा प्यावा वाटायला लागलाय थोडासा आता. कारण चहा पिलंच नाही, प्यावा म्हटलं आणि राहिला. माझी बिर्याणीचीच पाटी. त्या पाटीमध्ये आता सगळं अद्रक, लसूण, काय 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 आहे ती सगळी तयारी करून चिकन आपलं छान स्वच्छ झाले. उद्याचा वास कसला का माहिती लावलंय ना माझ्या व्हिडिओच्या मध्ये. बस दिसतं असं येत आहे तो. तर हे असे कट केलेले डाळिंब आहेत. आता ह्या डाळिंबांना सोलून ठेवा. काय नको, खावटत नाही. सगळं असं काल होत आहे नाही. करा की छान झालं. असं करा, वेगळं खायला येते. चिकन झाले 2. असा तांदूळ आहे 130 रुपये किलोला. सगळ्यात महाग मॉलमध्ये 130 रुपयालाच आहे.
आणि बिर्याणीमध्ये हड्डी 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 चांगलं की बिर्याणीला छान लागते. हड्डी चांगली लागते मऊन हड्डी यस हड्डी मऊन ती मोठे मऊ खाऊ वाटत नाही ते. वेगळीच होते. 3 टाकले टाकले होय म्हणजे लेग पीस नाही अख्खा. अख्खा लेग पीस नाही 3 छोटे छोटे. असं का दिलं? बारकी कोंबडी होती मोठी नाही एवढं सगळं आहे दुसरं नसते म्हणलं. निघालं नाही काय आपलं खाऊ वाटत नाही चिकन. तर इथं चिकनला मी चिकन मसाला, तांबडं तिखट, कोथिंबीर, दही, अद्रक लसूणची पेस्ट आणि दाणा पावडर, थोडीशी हळद मीठ लावून ठेवलं. इथं कोशिंबिरीची तयारी, डाळिंब आणि हा कांदा आणि टोमॅटो भाजायला लागले त्याला. नंतर ह्याची पेस्ट करून हे पण या वाटणमध्ये टाकायचं. तांदूळ बऱ्यापैकी भिजला आहे. नंतर पाणी गरम करायचं थोडं. तर या पाण्यामध्ये सगळे गरम मसाले, कोथिंबीर, मीठ असं घालून एवढी त्याला कांदा. तर चिकन आता सगळे मसाले घालून मसाल्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं. तांदूळ आपला झालेला आहे. तर काय केलं मग अशी जे कांदा टोमॅटोची पेस्ट बारीक केली ते चिकनमध्ये सगळं मिक्स केलं आणि गरम मसाले, तेजपत्ता, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, दालचिनी असं हे तेलात छान असं परतून घेतलं की मग चिकन टाकून असं गॅसवर शिजवून घ्यायचं. आणि जे हे मसाल्याचं पाणी आहे ना तर हे असंच ठेवायचं. थोडंसं कोमट असं गरम करून घ्यायचं आणि हे नंतर ज्यावेळेस चिकन आपलं छान तेल सोडायला लागेल तर तेव्हा ते मिक्स करायचं. थोडं कमी गॅसवर गरम करते. मगापासून मी चहा पेचा म्हणते पण चहा काही केला नाही अजून. आणि आता 7:30 वाजून 5 मिनटं झालीत. हे डाळिंबाची कोशिंबीर केली. हे सगळं संजयच्या पप्पाने कट केलं आणि मग मी सगळं मिक्स केलं. तर आता हे भरायचं आहे. ह्याच्यात दूध गरम करून ठेवलेलं आहे मगाशी. तर दूध, चिकनची पिशवी, त्याच्यातच सगळं सामान भरायचं आहे. आणि इथं आपला तांदूळ पण तयार झाला आहे. ह्याला पण सरकवा तिकडे नेते. हे बघा मस्त असा. तर तांदूळ शिजवताना मग अशी मी दाखवलंच तुम्हाला कोथिंबीर, तेजपत्ता, दालचिनी, नंतर मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, मिरी असं सगळं घालून तूप पण थोडं घातलं होतं. थोडंसं तेल, मीठ असं सगळं घालून तांदूळ 70-80% शिजवून घेतला. असा मोकळा झाला पाहिजे तांदूळ. मोकळा असा तांदूळ झाला आहे. आता इथलं आवरून घेते सगळं. तर जेवण आहे तर झालं आमचं आणि फक्त बिर्याणीच केली ती आणि दाखवायची राहिली कारण लेट झालता. फिरून आल्यानंतर सगळी तयारी केली आणि मग नंतर जेवण करताना लक्षातच राहिलं नाही की दाखवावं. पण बिर्याणी खरंच खूप छान झाली ती. आणि नंतर मग फक्त बिर्याणीच केली ती, नाही तर नेहमी चपाती असती, नंतर काहीतरी अशी थोडीशी ग्रेव्ही टाईप असतं. संचीसाठी मिठातला रस्सा असतो, त्याच्यासाठी भाकरी असते. आज मी त्याच्यासाठी पण काय फक्त सगळ्यांनाच बिर्याणी केली होती. तर तेच खाऊन जेवण केलं. जेवण झाल्यानंतर फिरून आले. आता 9:30 वाजत आले. तर वेळ झाला आमच्याकडं गरम व्हायला लागले. त्यामुळे आता सध्या कूलर पण लावतो आहे आम्ही. कूलर लावून आता मी थोडंसं बसले. कूलरचं ते म्हणजे वाळे असतात ना तर ते लवकर भिजतच नाहीत काय, त्यामुळं मग लवकरच लावलं आहे म्हटलं. म्हणजे कसं झोपेपर्यंत थोडंसं भिजून थंड होईल, नाही तर ते थंड व्हायला वेळ लागतो आहे आणि नंतर थंडच होत नाहीत लवकर. तर असे. आणि मला ना आईने येताना पुण्याने मला 2 ड्रेस आणले. एक कानातलं पण आणले. तर ते पण मी तुम्हाला आता दाखवते. मस्त ड्रेस आहेत. कॉटनचा एक ड्रेस आहे आणि एक फक्त असं टॉप आहे आणि एक कानातले पण आहेत. संध्याकाळचा कुठला पक्षी आला आहे. पक्षाचा असा आवाज आला मला. तर मी तुम्हाला ड्रेस आहे तर दाखवते पण आणि घालून पण दाखवते. कसं दिसतंय मला नक्की सांगा. ड्रेस कसा वाटतोय ते पण सांगा. चला आता तुम्हाला ड्रेस मी दाखवते आणि घालून पण दाखवते तुम्हाला. तर एक आहे तर तो मला लूज होतो आहे, त्याला फिटिंग करायला लागेल. आणि एक कॉटनचा आहे तो पण खरं तर लूजच होतो आहे. पण कॉटनचं कसं कपडा धुतला की अकसून येतो आणि कमी पण होतो, त्यामुळे मग त्याला काही फिटिंग नाही करायचं. चला मी घेऊन येते ड्रेस आणि तुम्हाला मी दाखवते. कपडे चेंज केले मी आणि आता तुम्हाला दाखवते ड्रेस.
तर सगळ्यात अगोदर ड्रेस नाही टाकतो पाण्यातले टाकते हे लोकांशी पाण्यातले दोन आणले तसे काय रे काय करते रे कानातलं माझं वाकडं घालते रे इंटरफिश मूड बनाए अच्छा है ना सेंटर पे दिमाग को दो फ्रेशनेस का भर रहा था होय अरे यार हे काय कानामध्ये जाते का नाही हा घे ए ए ए ओ ओ ओ शिकीम तर असं एवढं हलवू नको संचित हलवू नको ना संचित आगाऊ करू नको संचित आगाऊपणा नको करू त्या लोकांचं कानातले एवढे मोठे कानातले मी काय ऐकतच नाही एवढ्या मोठ्याच्या कानातले मी खरं तर नाही घातले ओझं पण लागते आणि कसं दिसते कसं दिसते कानातलं हाय बरं नाही बरं ओके असं देतं हे कानातले घेतले हे माझं फेवरेट काळा कलर आणि ते कानांना सुरी नाही खरं तर मी अशी एवढे मोठे कानातले नाही घालत आहे तुझे कुणाचंही हो मला आईने आणले छान आहे नाही कशी अरे तुलाच का आणते ग सज्जन मध्ये तुलाच का आणते मला का नाही आणलं तुलाच आणते आई मला का नाही आणलं तुला आणले की कुठे आणि मला घेतले तुलाच काय हे आणते बघ हा ड्रेस घेतले ते टोचते ना असं साईडला तिकडं हा ड्रेस आहे कॉटनचा बटकिरे हवा कोणाकडून आता आहे पूर्ण असं नेक आहे स्लीव जशाची पूर्ण स्लीव आहे हा पाणी पाणी आणावं लागेल झोपायची तयारी आमची चालली पूर्ण अशा पूर्ण स्लीव सज्जी दाखवा पुन्हा करू नको मी घालून पण दाखवते तुम्हाला वाटलं तर आणि हे असं आहे गप किती तसंच करतोय माझा मोबाईल जरा हे काय म्हणते त्याला आणि अशी पॅन्ट ही पॅन्ट अशी डिझाईन आहे त्याची आणि त्याच्यावर अशी लेस लावली लेस मग छान शोभायची अशी आणि नंतर मग ही टॉप आहे फक्त मला फिटिंग करायला लागेल थोडासा कारण हा लूज होतोय मला जास्त गप्की रे सरक ना साईडला कसं का करायला लागलायस वेळा झालायस काय मोबाईल पाडशील माझा काय संचितला आमच्या म्हणलेलं ऐकतच नाही 2 दिवसा पेपर आले त्या अभ्यास राहायला करायचा आणि होय 2 दिवसावर आले मग 2 दिवसावर झाले तर 30 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे संचितचे 30 ते 7 तारखेपर्यंत मग आता किती म्हणायचं फायनल एक्झाम आहे आता मी तुम्हाला हे ड्रेस घालून दाखवते ते मला कमेंट करून नक्की सांगा ड्रेस घातले मी हा घातलाय आणि हे इथं असं कशासाठी दिले काय माहिती नाही आणि स्लीवमध्ये असं मला भरपूर असं लूज होतो इथं पण लूज होतोय त्यामुळे असा फिटिंग करायला लागणार आहे तर असा आहे ड्रेस मस्त समोरून असा गळा पान गळा आहे आणि ह्याच्यावर आता पॅन्ट घ्यायची आहे त्यामुळे पॅन्ट घेतल्याशिवाय याला काही आता फिटिंग पण करायचं नाही आणि घालायचं पण नाही त्यामुळे तुम्हाला दाखवते कसं आहे संचित आमचा नुसतं माझ्या मागं मागं करतोय पण म्हणत नाही काय मम्मी तिला दाखवतोय त्याच्यावर आता व्हाईट कलरची पॅन्ट घेतली का मस्त एकदम छान दिसतोय हे ना मी तर खूप वेगळंच वाटतंय वाटतंय. मला कारण हे इकडं असं होते तर आता हा तुम्हाला मी हा घालून लागतो हा कसा दिसतोय तो गाइस चले तर हा पण ड्रेस घालून झाला आहे आणि असा समोरून वेगळा आहे असा आणि स्लीवला इथं असे फुलं दिले तसं म्हणजे वेगळीच आहे बॉर्डर इकडच्या साईडला आणि असं फुलं आहे सगळे पिंक आणि व्हाईट कलरमध्ये आणि साईडने एकदम प्लेन आहे कॉटन आहे एकदम धुतल्यावर भरून येते जरा त्यामुळं हा असं फुलाचे ड्रेस ना मला असं कळते असं मी कधी घातलेच नाही त्यामुळं वेगळं जरा छानच वाटते तर तुम्हाला मी फुल ड्रेस आहे तर दाखवते लूज आहे हा पण हे कॉटन आहे कॉटनचं असल्यामुळे कसं कॉटन जरा अक्षून येते पण छान दिसते आणि ड्रेस मला हा आवडला जास्त व्हाईट आहे फुल ड्रेस आहे इथं पॅन्ट आहे मस्त
मस्त वाटतं आपलं कुठं बाहेर वगैरे खाली भाजी आणायला गेलं कुठं फिरायला गेलं सगळं आपल्याला छान वाटते. मला फुल आहे तर आता दाखवतो मी ड्रेस घाम पण येणार नाही तर बघू शकता आहे ड्रेस पॅन्ट पण बरोबर बसली आणि छान पण दिसते ड्रेस. मी असा कधी घातला नव्हता मस्त वाटतं घातल्यावर आणि कॉटन असल्यावर एकदम छान वाटतं. माझा व्हिडिओ काढायला कोण नाही त्यामुळं चला असू द्या. तर चला तुम्हाला ड्रेस आहे तर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आहे तर नक्की करा. आणि मी पिंक भिंत पिंक पडदा पिंक कपाट पिंक सगळं सारखं दिसायला लागले. तर चला असू द्या व्हिडिओचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.